सो गाइस, फाइनली अपने वड़ा पाव रेडी हो गया है। ये देखो मस्त। हमने टोटल 13 वड़ा पाव बनाए थे, लेकिन उसमें से स्टार्टिंग में कुछ फेल हो गए। वड़ा पाव सोबत मिरची नहीं, हाँ तो वड़ा पाव अधूरा है। आणि इकडे अद्रक लसूणची पेस्ट। मामा काय बनवलं तुम्ही मामा? व्हिडिओला सुरुवात झालेली आहे। काल मी ना संध्याकाळी वडापाव बनवणार होतो। हे बघा, काल बटाटे वगैरे सगळं शिजून घेतलं, पण यार मला भूक लागली होती, त्यामुळे मी जेवलो आणि माझं पोट भरलं। मग म्हटलं यार आता मी जेवलोय तर वडापाव बनवल्यानंतर खायचं काय? तर म्हटलं चला काही हरकत नाही, वडापाव उद्या सकाळी बनवूया, कारण की उद्या आहे संडे। तर संडेला सगळे घरीच असणार आहे आम्ही, आणि मस्त स्पेशल वडापाव बनवणार आहे सर्वांसाठी। एका माणसाला प्रत्येकी 2 वडापाव अशी क्वांटिटी आहे। आणि 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 टोटल मेंबर आहे आम्ही 7। ओके। आणि हे बटाटे मला वाटतं थोडेसे कमी पडतील, म्हणून मी अजून 2 बटाटे शिल्लक टाकले। बघा इकडे शिजायला ठेवलेत, हे पण ऑलमोस्ट शिजलेच आहेत। तर मित्रांनो, आता मी चहा पितो, संपवतो आणि परत आपल्या कामाला लागूया। सो गाइज, चाय भी बहुत बढ़िया हो गया है, अच्छा लग रहा है। हमारे घर में कभी कभार ऐसी चीज़ें होती रहती है, तो गलती से होती है वो कभी कभी। मुझे लग रहा है कि आज हो गई है, ऐसा लग रहा है मुझे। जैसे कि चिकन की सब्जी, मटन की सब्जी कभी कभार ही अच्छी होती है, तो शायद आज चाय अच्छी है हमारी। सो गाइस, चलो अभी काम करते, फटाफट वड़ा पाव बनाते हैं। तर मित्रांनो, हे बटाटे आपण जरा सोलून घेऊ आता मस्तपैकी। मित्रांनो, बटाटे शिजून झालेले आहेत आपले। तर मित्रांनो, आता मिक्सर मध्ये थोडी अद्रक आणि लसूण, मिरची, काय डायरेक्ट शॉट है इसका तो। आपण इकडे घेतलं हिंग, जिरं, मोहरी, हळद, मीठ, ओवा आणि बेकिंग सोडा। सो गाइस, अभी गैस ऑन कर दिया है, लाइटर भी ऊपर रख दिया मस्त। अभी यहाँ पे हम लोग लेंगे कढ़ाई। याच्यात टाकलं आपण आता जिरं, थोडी हळद, आणि इकडे अद्रक लसूणची पेस्ट। गाइस, इकडे मसाला रेडी झालाय आपला। आता पोटॅटो मॅश करून घेऊया। सो गाइस, आता बटाटे मॅश करून घेऊया आपण। मसाला रेडी झाला आपला। तर मित्रांनो, बटाटे मॅश करून झालेत आपले। आता याच्यामध्ये मसाला टाकूया।
चला इकडे घेतली कोथिंबीर, कोथिंबीर टाकू याच्यात आता. मित्रांनो आता आपला हे मसाला रेडी झालाय मस्त. किती भारी दिसतंय टेक्स्चर आणि चव पण याची एकदम कडक आहे, कडक. इकडे आता बेसन पीठ तयार करायचं आपल्याला. इकडे घेतलं बेसन. कॅमेरा चालू का? हो. बेसनच्या नंतर याच्यात थोडं नमक टाकूया. नमक नंतर थोडी हळद. आणि थोडा बेकिंग सोडा. आणि घेणार आहोत मस्त पाणी. सो गाईज याला मस्त मिक्स करून घ्यायचं आता. मित्रांनो इकडे आपण तेल गरम करायला ठेवलंय मस्त. तोपर्यंत वडे बनवून घेऊ पटापट. कसे असे गोल 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 करायचे, अशी दाबायची. आता उठले काय? तेच म्हणलं. सगळे सगळे ठीक आहे. ठीक आहे ठीक आहे टाका मग. हा टाका म्हणलं मग. ओके. कुठं? अरे तुम्ही कुठं चालले? हा मग ठीक आहे झोपा, मी येईन थोड्या वेळाने. मी काहीतरी स्पेशल बनवतोय आज. काहीतरी बनवतो मी स्पेशल. चालले ती फिराल ती का माहिले. मित्रांनो वडे रेडी झालेत आपले. माझं टार्गेट होतं 14 वडे बनवायचं, पण 11च वडे झालेत. निशांतला केव्हाची भूक लागली आहे. निशांत वाट बघतोय वडापावची. सो गाइस फाइनली अपना वडापाव बनने जा रहा है. बन रहे नाही. असा वडा घ्यायचा मस्त, याच्यात डुबकोयचा भारीवानी. तेल पण गरम झाले आपलं मस्त पद्धतशीर. ओ माय गॉड कॅमेरा चालूच आहे क्या? मम्मा 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 चटका लग गया रे भाई. काय नको जाऊ. हुशार तर आहेच आपण. कसं आहे कधी कधी आपली पण लाल करता आली पाहिजे. थोडं थोडं शिकलोय मी आता आपली लाल करायला. काय टाक. टेक्स्चर जरा भारी पडलं मस्त. अगोदर ना पाणी जास्त आलं माझ्याकडून. सो दुसरा वडापाव बनने जा रहा आपला. हा आता कसं लागतंय बघ व्यवस्थित. मधोमध घे कढई. मित्रांनो कसे वाटतं वडापाव? नक्की मला कमेंट करून सांगा. मित्रांनो फायनली आपला वडापाव रेडी झालाय. अरे देवा खाली लागला का काय? नहीं ना. हाय 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 हाय. कैसा दिख रहा है गाइस लुक? वडापाव का बढ़िया एकदम. आणि अशीच नवीन नवीन नेक्स्ट टाइम मी बनवणार आहे समोसा. या टायमाला वडापाव बनवलाय मस्त. कशी लागते चव बघूया आता. सगळ्यांचे घरच्यांचे रिव्ह्यू घेणार आहे मी. स्पेशली ब्लॉग बनवणार आहे. आणि माझ्या ब्लॉगमध्ये आज सगळेच येणार आहे. माझ्या ब्लॉगमध्ये आज निशांत येणार आहे, निशांतची मम्मी, निशांतची आजी, निशांतचा काका, निशांतची आत्तू, सगळे येणार आहे आज ब्लॉगमध्ये. सो गाइस फाइनली अपने वड़ा पाव रेडी हो गया है. ये देखो मस्त. हमने टोटल 13 वड़ा पाव बनाए थे, लेकिन उसमें से स्टार्टिंग में कुछ फेल हो गए, अंदर से टूट गए जब तेल में डाला तभी.
तो पूरा उसमें ऑयल चला गया तो फेल हो गए। तो मुझे लगा कि थोड़ा साइज़ कम करना चाहिए, तो वापस मैंने साइज़ थोड़ा छोटा किया। अभी एकदम परफेक्ट आ रहा है, देखो कैसा दिख रहा है वड़ा पाव, और स्मेल भी ज़बरदस्त आ रहा है। खाली 3 वड़ा पाव फेल हो गए मेरे। ये देखो, ये है फेल हुआ वड़ा पाव, ये देखो टूट गया पूरा, और ये फेल हो गया, ये भी टूट गया, फेल हो गया, और इसमें पूरा ऑयल चला गया। एक्चुअल में क्या है ना, इसका साइज छोटा होना चाहिए, और तभी ये प्रॉपर डिप होता है बेसन में। और ये बेसन का थोड़ा बूंदी बूंदी रहता है ना, वो निकाला हमने। हाँ, भजी टाइप। इसका मस्त चटणी बनाते बनवूयात एकदम प्रॉपर। इकडे मी हे ठेवलंय, त्याच्यानंतर थोडे शेंगदाणे घेणार आहे। तर मित्रांनो, इकडे आपण शेंगदाणे आणि मिरच्या घेतल्या भाजून। मस्त लाल लाल मिरच्याची चटणी बनवायची, लाल। तर वडापावसाठी चटणी बनवायला घेतली। इकडे घेतले शेंगदाणे, लाल मिर्ची, लहसुन आणि थोडं खोबरं। सो गाइस, अभी देखो मेरा शेंगदाणे की चटणी कैसा बनता है, एकदम कड़िया, एकदम बढ़िया, नॉट कड़िया। हे सगळं मिक्सरमध्ये टाकून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये बारीक करायचं। इकडे मिक्सर लावलंय आपण, हा मिक्सरचा स्पॉट आहे आमचा। तर बघा मित्रांनो, कसं करतो मी मिक्सरमध्ये बारीक। मित्रांनो, मी पहिलं वाटलंय त्याच्यामध्ये, नका टेन्शन घेऊ। मीठ दे, मीठ चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचं। मीठ घालायला मी विसरलो। अभी देखो, इसमें डाल दिया मैंने नमक। थोड़ा ज़्यादा खराट नहीं होना चाहिए, मस्त बढ़िया लगना चाहिए। और लोगों ने, जो खाने वाले लोग हैं, उन्होंने मेरी तारीफ करना चाहिए। तो गाइस, ये वीडियो मस्त ज़बरदस्त होने वाला है मेरा वड़ा पाव का। और यहाँ पे ना हमारा थोड़ा सा बोर्ड का इशू है, तो हमारा मिक्सर डायरेक्ट है, देखो खत्म। तो इसको खोल के देखते हैं कैसा बना इसका मिक्सचर। सही बना, लेकिन थोड़ा और बारीक होना चाहिए। तो इसको चम्मच लेंगे और चम्मच से मिक्स करेंगे अच्छे से। और मेरे ख्याल से थोड़ा इसमें पानी डालना चाहिए। पानी डालेंगे हल्का सा, देखो ज़्यादा नहीं डालेंगे पानी, हल्का फुल्का पानी डालेंगे। थोड़ा और पानी डाला मैंने, और वापस इसको बंद कर देंगे और वापस चालू कर देंगे मिक्सर। और देखते हैं, हाँ अभी थोड़ा सा आ गया है। तो इस पे ना मैंने देखा था थोड़ा सा और एक चीज़ ऐड करेंगे इसमें। भाई मस्त कलर आहे चटणीला, एकदम कडक। चटणी
बहुत मेहनत लगता है खाना 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 बनाने के लिए, खाने के लिए नहीं, क्योंकि अभी सुबह से मैं लगा हुआ हूँ। अभी तक मेरी चटनी चल रही है, वड़ा पाव हो गया है और निशान ने भी वड़ा पाव खा लिया है। वडापाव सोबत मिरची नाही, आता वडापाव अधुरा आहे. आणि पाव पाव 3च राहिले, बाकीच्या लोकांनी खाल्ले. तो सगळा दिसला झालार बिलार हे जावळा. निशांनी खाल्ला वडापाव, कसा लागला तुला? भारी, एकदम भारी. भारी. पक्का नेक्स्ट टाइम बनाएंगे की नाही बनाएंगे? बनाएंगे. ठीक आहे. तुला कशी वाटली का वडापाव? इकडे तर पाय. तर मित्रांनो, आम्ही आलोय मावशीच्या घरी. माझी मावशी आहे, इकडं संदेश आणि इकडं प्रतीक्षा. हाय बोल प्रतीक्षा. हॅलो. तर चला आम्ही आता खातो वडापाव. हा छोटा लगा. एकदम मस्त भाऊ, खूप छान बनवला आहे भाऊनी. थँक्यू प्रतीक्षा. बाई एकदम जबरदस्त वडापाव. सही आहे. कसा झाला ते मला सांग. एकदम मस्त. प्रतीक्षा कसा झाला वडापाव? खूप छान. आता तू सांग. छान झाला, मस्त. चला, सगळ्यांचा फीडबॅक मस्त आला. नेक्स्ट टाइम परत बनवूया. आमचं चिकन लॉलीपॉप बनवायचं बाकी आहे. हा सगळेच या. नेक्स्ट टाइम आमचं चिकन लॉलीपॉप बनवायचं बाकी आहे. त्याचा मुहूर्त कधी येईल काय माहिती आता. डन झालं आमचं. प्लेन शायला चिकन लॉलीपॉप बनवणार आहे आम्ही. प्लेन शायला आवडतं चिकन. मामा काय बनवलं तुम्ही मामा? दादानं पहिल्यांदा वडापाव खाल्ला. मस्त बनवलं. भाऊ चटणी कशी बनवली आहे? शेंगदा मिरची आहे का? हा शेंगदाणे आहे ना. शेंगदाणा मग मी अर्धा घेते. घे ना, अर्धा खाऊ ना. तू एक पाव घे. शेंगदाणा खोबरं बरं घे, अर्धा घेशील ना. मी अर्धाच खायचा, मला पूर्ण नाही. आणि नंतर काय खायचं ते काय. मी पूर्ण वडा नाही खाणार. लाल मिरची. आम्ही पण भजे बनवणार ना. भजे कोणते? मूग डाळीची. खायचे मुगाच्या डाळीची. मुंगाचं तुला येतं भाऊ? भजे असते याचं काय त्याच्यामध्ये? मुगाच्या डाळीची. काय होतं?